तर मंडळी, जय शिवराय. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, तर मंडळी, खूप जणांचे कमेंट्स येतात की रिक्षासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात वगैरे. तर मंडळी, काय नाही, तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, रहिवासी दाखला असेल, डोमेस्टिक सर्टिफिकेट असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल आणि पोलीस व्हेरिफिकेशन, ह्या 5-6 गोष्टी लागतात परमिटसाठी आणि बॅचसाठी. नॉर्मली तुम्ही लायसन्स अप्लाय करू शकता. लायसन्स वगैरे आल्यानंतर तुम्हाला बॅचसाठी अप्लाय करायला लागेल. बॅच आल्यानंतर तुम्हाला परमिटसाठी अप्लाय करायला लागेल. अशी प्रोसिजर आहे मंडळी. आणि परमिट वगैरे झाल्यानंतर तुम्हाला शोरूममध्ये जाऊन 15,000 रुपये RTOसाठी पे करायला लागतात. आणि 0 डाऊन पेमेंटवर पण ऑटो भेटते. 2,70,000 ऑटोची प्राईज आहे मंडळी. आणि 8,000 काय ते EMI आहे, तो 5 वर्षासाठी. तुम्ही जर डाऊन पेमेंट केलं तर कमी होतो त्याप्रमाणे, ठीक आहे. आणि मंडळी, जर तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की रिक्षा घेऊ शकता आणि काम करून तुम्ही चालू पण शकता. शिपवर देण्यापेक्षा मंडळी, तुम्ही डेली सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास चालू तरी पण भरपूर आहे. तुमचा डेलीचा इन्कम आहे, डेलीचा खर्च आहे, वीकचा खर्च आहे, तो निघून जाईल. आणि जेणेकरून तुमचा सॅलरी आहे ती सेविंग राहील. कारण मिडल क्लास माणसाचं स्वप्न असतं मंडळी की आपण काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून आपली सॅलरी सेव्ह झाली पाहिजे. आणि आजकाल खूप जणं करतात की स्विगी, झोमॅटो, कित्येक जणं पार्ट टाईम करतात. ते सर्व मी करून झाले. स्विगी, झोमॅटो कोविडच्या अगोदर सर्व केले. स्विगी केले, झोमॅटो केले, फ्लिपकार्टचे ते डिलेवरी पण केले. कारण आता आपल्याला आपली रिक्षा बेस्ट वाटते. कारण की गाडी आपण घेतली की निघालो, टेन्शन नाही, कोणाचं टेन्शन नाही. इथून जाताना सकाळी डोंबिवलीवरून आणि नवी मुंबई हा असा डिस्टन्स आहे की नवी मुंबईला पूर्ण IT सेक्टर आहे आणि डोंबिवलीमध्ये खूप सारी पब्लिक आहे. रोज असे तुम्ही जर कल्याण शिरपाड्यात सकाळी जर कधी गेलात बाईकने कधी, तर बघा महापेला जाणार किती पब्लिक असते. त्यांना कधीच ऑटो नसते, बसने जातात ते. तर मंडळी, मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही जर कल्याण डोंबिवलीमध्ये राहत असाल तर नक्कीच गाडी घ्या. बिंदास, तुम्हाला काही टेन्शन नाही. बिंदास गाडी घ्या. फक्त चालवण्याची, मेहनत करण्याची ताकद ठेवा, शक्ती ठेवा. मेहनत केल्याशिवाय काही नाही मंडळी. तुम्ही म्हणाल मी गाडी घेईन आणि असं 1,000 रुपये येतील, तर नाही मंडळी. त्यासाठी खूप मेहनत करायला लागते. आजही मी मेहनत करतो आहे. इथून ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसला घेऊन गाडी, परत रिटर्न येताना डेली मला 2 तास गाडी चालवायला लागते, ड्रायव्हिंग करायला लागते. कधी कधी लेट होतं ट्रॅफिकमुळे. त्यामध्ये मी असंही नाही की मी काय ड्रायव्हिंग करता काही करू शकतो, पण मला प्रॉपर ड्रायव्हिंग करायला लागते. कारण की दुसरं काही कामच करू शकत नाही. पॅसेंजरची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते मंडळी. तर मंडळी, मेहनत करायची ताकद ठेवा. कष्ट करायला लागू नका. कष्ट केले तरच आपण पुढे जाऊ. तुम्हाला जर काही गायडन्स पाहिजे असेल, हेल्प पाहिजे असेल, तर नक्की मला DM करा, कॉन्टॅक्ट करा माझ्याशी. आणि आजपासून जे तुम्ही काय कमेंट करताय त्यावर मी नवीन व्लॉग बनवायचा मी प्रयत्न करणार मंडळी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.